ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन, सायली आणि सगळेजण घरी आलेले असतात आणि त्याच वेळेला आता अर्जुन सगळ्यांना घडलेली हकीकत सांगतो आणि मग आमच्या हातातून महिप्त निसटला असं देखील बोलतो. आता हे सगळं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. पण कल्पना आता या सगळ्यात म्हणत असते की या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली, ते म्हणजे आपल्या प्रतिमाला सगळं काही व्यवस्थित आठवायला लागलं. म्हणजे इतक्या दिवशी जो काही अपघाताचा सीन होता त्यामध्ये तिला दिसत नव्हतं व्यवस्थित, पण आता ती म्हणते त्या पद्धतीने सगळंच तिला कळायला लागले. त्यावर प्रतिमाही सांगते की हो, पहिल्यांदा मला असं फुस दिसायचं, पण त्या दिवशी जो अपघात झाला होता ना, त्याबद्दल आता मला एकदम क्लिअर दिसतं. आधी आम्ही जिथे उभे होतो ना, तिथे हे सगळं काही मला नाही जाणवलं, पण जेव्हा मी तिकडनं पळ काढला आणि एका ठिकाणी घनदाट जंगल होतं आणि तिथे एक अशी जागा होती, तिथे खाली मी लपले होते. तिथे जेव्हा त्या गवतामध्ये राहिले ना, तेव्हा ना मला सगळा प्रसंग तो आठवला. म्हणजे मला असं वाटतं त्याच जंगलाच्या दिशेने जिथे अपघात झाला होता तिथेच मी गेले होते आणि त्याच वेळेला हे सगळं घडलं. आणि मला अचानकपणे जेव्हा हे सगळं घडलं आणि तेव्हा मला सगळ्या गोष्टी आठवल्या. हे सगळं जेव्हा मला आठवलं तेव्हा एकदम स्पष्ट झालं की माझ्यावर जो काही हल्ला केला त्याला जबाबदार दुसरं तिसरं कोणीच नाही, तर महिप्तच आहे. करून मला त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसला. त्यातच त्याने दिलेली ती कबुली. आणि या सगळ्यामुळेच मला एकदम क्लिअर झालं. आता जेव्हा प्रतिमा हे सगळं बोलते, विमल तिचं कौतुक करत असते आणि म्हणत असते की खरंच ना प्रतिमा ताई, खूपच छान काम केला तो. म्हणजे तुम्ही जे काही केलं ना ते एकदमच भारी होतं. म्हणजे तुम्हाला आठवलंही आणि असं कोणाचं धाडस होत नाही ना त्या समोर जायचं. तुम्ही एवढं मोठं धाडस दाखवलं. तर प्रतिमा म्हणते की त्या वेळेला ना मला हे धाडस कसं आलं ना माझं मलाही कळलं नाही, पण ना तुला एवढं सांगू का, हे सगळं ना सायलीमुळे शक्य झालं. सायली माझ्यासोबत होती म्हणून मला या सगळ्या गोष्टी एकदम इझिली जमल्या, नाहीतर ना मला या गोष्टी काही जमल्या नसत्या असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता ती सांगत असते ना, तेव्हा मात्र आता इकडे कल्पना जी आहे ती सुद्धा आता सायलीचं कौतुक करत असते. सायलीला म्हणत असते की सायली, खरंच ना तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजही किती छान काम केलंस तू. तर सायली म्हणत असते की प्लीज माझे इतके आभार तुम्ही मानू नका. मला आपल्याला काही झालं तरी त्या माणसापर्यंत पोहोचायचं होतं. आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी कळल्या, पण फक्त ना तो हल्ला कोणी केला आणि हे सगळं का करायला लावलं हे कळलं नाहीये. दुसरीकडे आता नागराज आणि प्रिया हे दोघंही जण आता त्या गाडीमध्ये बसलेले असतात. त्याच वेळेला आता प्रिया नागराजला म्हणत असते की तुम्हाला एवढं माहिती होतं तिथे सायली आहे, अर्जुन आहे, तो महिप्त, हे सगळेजण तिथे असणार आहे. मग तुम्हा स्वतःला तिकडे जायची काय गरज होती? तुम्हाला माहिती नाही या सगळ्यामध्ये तुम्ही फसणार आहात, अडकणार आहात. मग का कशाला जायची गरज आहे तिथे? असं देखील आता ती बोलून त्याला ओरडत असते. त्यावर मात्र तो म्हणत असतो, अगं मलाही कळलं नाही. मलाही वाटलं की असं की जरा मी गेलो तर मला बरं वाटेल, पण ज्या काही गोष्टी झाल्या ना तेव्हा ते सगळं काही भयंकरच होतं. म्हणूनच ना मला तो प्रसंग नको नको वाटतो. काय दुखलं ग, किती पडलो जोरात. आणि महिप्त कुठे? महिप्तना खरंच माहीत नाही. बहुतेकेना महिप्त पळून गेला असं देखील आता बोललं जात असतं. महिप्त तिथे नाहीये, पोलिसांच्या हाती लागला नाही, मग गेला कुठे? जर तो सापडला तर कळतं का काय होणार आहे ते. या गोष्टी जरा लक्षात असू द्या. त्या महिप्तच्या जर काही अंगाशी आलं ना तर आपलं काही खरं नाही, हे सुद्धा थोडं लक्षात ठेवा असं देखील आता म्हटलं जात असतं. या सगळ्या गोष्टी तर आता जेव्हा प्रिया बोलत असते ना तेव्हा मात्र नागराजलाही त्या गोष्टी आता हळूहळू का होईना पटत असतात.
कारण तो महिप्तला जर पोलिसांनी पकडलं आणि जर त्याला विचारलं की हा अपघात कोणी केला होता, तर सिरियसली यार तो महिप्त नागराजच नाव घेणार आहे. तर सरळ स्पष्टच आहे. आणि इथे प्रिया जी बोलत होती त्यात काही वेगळं विशेष नव्हतं. ती जे बोलत आहे ते एकदम परफेक्ट तर आहे. पण दुसरीकडे मात्र आता कल्पना आणि त्याचसोबत प्रतिमा म्हणजेच कल्पना प्रतिमाचे कौतुक करत असते. त्यानंतर प्रतिमा आणि रविराज हे आता जायला निघालेले असतात आणि ज्या वेळेला ते जायला निघतात ना, तेव्हा मात्र आता कल्पना त्याला म्हणत असते की नाही, आता कुठेही जायचं नाही, जरा थांबा. आता चला, आता हे सगळं घडलंय, आता दुपारी जेवूनच जा. एवढंच जायचे हे आहे. तर असं देखील आता म्हटलं जातं. मग विमल आहे, तिला स्वयंपाकाची जबाबदारी दिली जाते. सगळं काही व्यवस्थित कर असं देखील सांगितलं जातं. त्याच वेळेला विमल आणि सगळेजण सायलीच देखील कौतुक करत असतात, कारण सायली ना प्रत्येक वेळेला सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्टली जमवत असते आणि त्यामुळे आता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद असतो. तर दुसरीकडे मात्र आता प्रतिमा शांतपणे बसलेली असते. रविराज, अर्जुन, सायली यांच्या सोबत बोलत असतात. रविराजांना सुद्धा आता प्रश्न पडलेला असतो की तो कुठे गेला असेल. ऐन वेळेला तो आपल्या हातातनं निसटला. पण जर खरंच तो सापडला असताना तर त्याने एवढं तरी कळलं असतं आपल्याला की हे सगळं काही कशामुळे झालं ते. खरं तर ना, त्याला मारायची सुपारी कोणी दिली असेल हे सगळ्या गोष्टींना आता आठवायचा प्रयत्न सगळेजण करत असतात. म्हणजेच आपला कोण दुश्मन आहे आणि या संदर्भात त्यांचे आता विचार सुरू असतात. तर दुसरीकडे आता सुमनला खूप जास्त काळजी असते, म्हणून सुमन ना रविराजांना कॉल करते. रविराजांना ती आता म्हणत असते की काय झालं आहे भाऊजी, तुम्ही अजून आलात नाही. वहिनी तर ठीक आहे ना, काय झालं आहे तिथे सांगा ना. त्यावर रविराज आता सुमनला म्हणत असतात की अगं थांब ना, आम्हाला बोलू दे तरी. त्यावर आता सुमन म्हणत असते की सॉरी बोला ना, काय झालं आहे. तर त्यावर आम्ही ना खूप बरे आहोत, तुम्ही आमची काळजी करू नकोस. आणि काय ना, आम्ही आता इकडेच थांबलेलो आहोत पूर्णांकडे, आम्ही थोड्याच वेळात येऊ घरी असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता जेव्हा हे फोनवरच बोलणं रविराज आणि सुमन यांचं चाललेलं असतं, तेव्हा रविराज म्हणतात की जरा नागराजला फोन दे, मला जरा त्याच्याशी बोलायचं आहे. तर सुमन म्हणते की नाही, ते तर घरात नाहीयेत. रविराज म्हणतात की काय एवढ्या सकाळी, तू आता कुठे गेलाय. तर त्यावर सकाळीच काय, ते नाहीच आहेत. काल जे गेले आहेत ना ठाण्याला, ते अजूनही आलेले नाहीयेत. काय, काल तुझ्या आत्याकडे जो ठाण्याला गेलाय तो अजून आला नाहीये. काय चाललंय काय याचं, कुठे हा रात्रभर. नाही तरी मला सांगितलं होतं की त्यांचं काहीच काम आहे. त्यांचा फोन आला होता, ते मला म्हणाले होते की येईल लवकर, येतीलच इतक्यात. असं देखील आता सुमन नागराजला पाठीशी घालत असते. रविराजांना ती खोटं सांगते की त्याने कॉल केला होता आणि हे सगळं काही कारण सुमनला माहिती आहे. रविराजांना एकदा कळलं की नागराजचं काही खरं नाही. दुसरीकडे एका चहाच्या टपरीवर आता प्रिया आणि त्याचसोबत नागराज थांबलेले असतात. प्रिया आता नागराजला पुन्हा एकदा बूस्टअप देत असते आणि त्याला म्हणत असते की तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, जरा डोक्यात मध्ये आणा, तो जर महिप्त पकडला गेला तर कितीला होईल. तर नागराज म्हणत असतो की नाही, महिप्त काय असा पकडला जाणार नाहीये, मला पूर्ण गॅरंटी आहे, तो कुठेही पकडला जाणार नाहीये. ते झालं तेव्हा तो का पळाला पोलिसांच्या तावडीतनं, कुठे असेल काय असेल, याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का. तो तिथून गेला एवढं मला माहिती आहे, पण तो कुठे गेला हे माहीत नाही. मग आता मात्र खरं तर ना, माझ्या एका मैत्रिणीचं लग्न आहे, त्यासाठी मला तुळजापूरला जायचंय, पण जाऊ की नको मला खरंच कळत नाही. काग जाना, त्यावेळेला तुला सगळ्यांनाच मदत करायची लय हौस असते, मग आता कशाला थांबतेस. अहो तुम्हाला कळतंय का, तिथे मला जायला काहीच नाही.
पण तुम्ही लोकांनी इथेच इतके घोडे घालून ठेवलेत ना की मला जायची भीती वाटते. खरंच ना, मला कळतच नाहीये. असा देखील विचार ना आता मात्र इकडे प्रिया करत असते. नागराज म्हणतो की थांब, मी ना त्या पक्याला विचारतो, म्हणजेच जो महिपचा फंटर आहे ना त्याला. मग आता पक्याला कॉल करतात. पक्याला आता या सगळ्याबद्दल विचारू लागतात की तुला महिप्त शेठ कुठे आहे माहिती आहे का? तर तो पक्या देखील आता सांगू लागतो की सॉरी सर, पण महिप्त शेठ ना त्या दिवशी जंगलामध्ये होते. त्यानंतर महिप्त शेठचा काहीच पत्ता नाही. म्हणजे महिप्त पनवेल सोडूनच निघून गेलाय की काय? हो, तुम्ही तर समजता ना तसंच. म्हणजे ते पनवेल सोडूनच निघून गेलेत. पण ते आता कुठे गेलेत ना हे काहीच कळायला मार्ग नाहीये. म्हणजे त्यांनी काही कॉन्टॅक्ट वगैरेही केलेला नाहीये आणि ते ट्रक मधून निघून गेलेत. आता ही गोष्ट जेव्हा आता कळते नागराजला, तेव्हा मात्र आता प्रियाला पुन्हा एकदा चिडवू लागते आणि म्हणत असते की तुम्हाला एक गोष्ट कळते का? महिप्तने स्वतःचं अंग या सगळ्यातून काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला या सगळ्यात अडकवलं. ही छोटीशी गोष्टही तुम्हाला कळत नाहीये का? उद्या जर जाऊन सायली, अर्जुन या सगळ्याच्या शोधात गेले. रविराज आणि प्रतिमाला मारण्याची सुपारी कोणी दिली होती? कारण जर महिप्त काही ओकला असेल तिथं, तर डायरेक्टली सुपारी कोणी दिली याच्यावर शोध घेणार. अरे, महिप्त एकदा पकडला गेला की महिप्त काय सांगणार की मी संग्रह केलेलं नाहीये कधी, पण तो स्वतःची कातडी वाजवणार. पण तेव्हा काय करणार आहात तुम्ही? असं देखील प्रिया आता बोलत असते. दुसरीकडे मात्र आता सुमनचं बोलणं तर झालेलंच असतं आणि त्यानंतर सुमन कसं बसं नागराजला पाठीशी घालते आणि फोन ठेवते. तर त्याच वेळेला आता अर्जुन विचारतो की काय झालंय रविराज काका? काही नाही रे, अजून नागराज आला नाहीये ना. त्यासाठी थोडी सुमन डिस्टर्ब होती. तेवढ्यातच तिथे आता चैतन्य आलेला असतो आणि चैतन्याला लागलेलं असतं. त्यासाठी सगळेजण चैतन्याची अगदी काळजीच घेत असतात. तर विमलने सगळ्यांसाठी छान अशी कॉफी बनवून आणलेली असते. आता सगळ्यांचं माइंड तर चालायलाच, हो नाही, या सगळ्या प्रसंगांमध्ये. कारण प्रत्येकाला माहिती आहे की आपण ज्या वेळीने विचार करतोय तो वेग परफेक्ट व्हायला हवा. कारण जोपर्यंत तिथे ते पोहोचले होते तोपर्यंत सगळ्याच गोष्टी हाती लागल्या होत्या. दुसरीकडे प्रिया आणि नागराज गाडीत बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता प्रियाला नागराजला पूर्ण त्याच्या घरापर्यंत सोडलेलं असतं. नागराज आता म्हणत असतो की काय तू घरी येत नाहीस का? तर प्रिया म्हणते, कशाला येऊन घरात? तिथे काय माझं स्वागत होणार आहे का? माझी वाट बघत असतात का काही? यायचं नाही मला घरात. तुम्ही ज्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या महिप्तच्या जरा डोक्यामध्ये आणा. जर तो महिप्त पकडला गेला ना, तर आपण काय करायचं याचाही जरा विचार करा. म्हणजे जर तो महिप्त पकडला गेला तर तुम्ही काय? तुम्ही तर अडकालच आणि सोबत मलाही अडकवाल. आता इकडे मात्र हळूहळू का होईना चालायचा प्रयत्न इकडे नागराज करत असतो. तर इकडे मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन जो आहे, चैतन्य आणि रविराज हे आता विषयावर बोलत असतात की महिप्तने आपल्याला सगळ्या काही गोष्टी सांगितल्या होत्या. म्हणजेच काय, तर हा सगळा जो ट्रॅप त्यांनी रचला, हे सगळं काही त्याने केलं, हे स्वतःच्या तोंडून त्याने गुन्हाही कबूल केला. तर रविराज म्हणतात त्याचं कन्फेशन आपल्याकडे आहे, पण हे सगळं त्याला कोणी करायला लावलं? जसं की माझा आणि महिप्तचा काही संबंध नव्हता की तो माझ्या जीवावर उठेल. मग तो माझ्या जीवावर कसा काय उठला हेच त्याला कोणी सांगितलं? काय सांगितलं हे सुद्धा आपल्याला कळायला हवं ना, असं देखील रविराज म्हणत असतात. त्यावर आता सायली म्हणत असते की हो काका, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. खरं तर ना या सगळ्या गोष्टीचा शोध तर आपल्याला घ्यायलाच हवा. मुळात आहे ना महिप्त या सगळ्या गोष्टी सांगत होता. तुम्ही बघितलंत ना, त्याला माहिती होतं की प्रतिमा आता काही जिवंत राहणार नाही, म्हणून तो सगळ्या गोष्टींचा खुलासा आपल्या समोर करत होता. पण त्याच वेळेला ना नेमका तो गुंड तिथे आला जो की महिप्तचा होता.
महिपचा गुंड तिथे अचानक आल्यामुळे महिपने पुढे काही खुलासा केलाच नाही आणि मग मला सुद्धा प्रतिमा आत्याला वाचवायला तिथे जावं लागलं. आता सुमन जेव्हा नागराजला लंगडताना बघते तेव्हा ती त्याला खूप जास्त प्रश्न विचारू लागते आणि त्याला म्हणत असते की काय झालं, कुठे धडपडलात आणि रात्रभर कुठे होता तो? अगं तूच तर मला पाठवलं होतंस ठाण्याच्या आत्याकडे. मी ठाण्याला आत्याकडे पाठवलं होतं, त्याला इतका वेळ लागला. अगं गेलो होतो, मी येत होतो, मध्येच गाडी खराब झाली. गाडीचे ब्रेक फेल झाले. काय करू? गाडी मध्येच थांबवली. मग काय, गाडीही कुठे मिळत नव्हती. मग गाडीतच बराच वेळ बसून होतो. त्यानंतर मला ना चक्कर आली. चक्कर येऊन तिथे फोनवर बोलत असताना चक्करवर मी जेव्हा पडलो तेव्हा तिथे असणाऱ्या माणसाने ना मला हॉस्पिटलमध्ये नेलं. काय हो, तुम्ही चक्कर आली तर मला तरी फोन करायचा होता, असं सुमन म्हणते. त्यावर आता नागराज तिच्यावर चिडतो आणि म्हणतो, काय ग, चक्कर आल्यावर मी कसा फोन करणार होतो? जरा डोक्याचा भाग आहे की नाही तुला? काही आपलं बडबडायचं का? तर मग आता मला स्प्रे वगैरे घेऊन येतेस का काही मारायला? पण अहो, तुम्ही तर आता म्हणालात ना तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं, मग तिकडे काही तुमचे उपचार वगैरे केले नाहीत का? काय बोलताय काय तुम्ही? त्यावर आता नागराज तिला म्हणतो की जास्त बोलायला लावू नकोस. पहिलंच सांगतोय, मला माहिती आहे तुला काय काय बोलायचं आहे ते आणि तुझ्या डोक्यात काय काय चालू आहे ते. उगाच आहे ना मला जास्त हायपर करू नकोस असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र बिचारी सुमन काही झालं तरी आता शांत राहते. पण सुमनला माहिती असतं की हा जो नागोबा आहे ना तो तिला खोटंच सांगतो इथे. तर इकडे रविराज जे आहेत ते सुद्धा आता त्या महिपच्या डोक्याने विचार करत असतात. म्हणजेच महिपने तर सांगितलेलंच आहे की त्याने हा सगळा गुन्हा स्वतःहून केला, पण त्याला हा गुन्हा करायला लावलेला कोणी होता, या असा विचार आता इथे सगळेजण करत असतात. तर सायली म्हणत असते की हो, मलाही तेच कळलं नाही. उलट आहे ना, तो महिप तर फक्त सगळं सांगत होता, पण त्या गुंडामुळे हे सगळंच झालं नाही तर थोडा का होईना थोडक्यात साठी हा सगळा क्षण उकला. नाहीतर हे सगळं कोणी केले ना हे सुद्धा आपल्याला कळलं असतं, असं देखील आता सायली बोलत असते. जेव्हा सायली हे सगळं बोलते तेव्हा मात्र आता रविराज काकाही म्हणत असतात की हो, पण आता महिपतही आता कुठे पळून गेला असेल. नक्कीच तो पनवेल सोडून गेला असेल. पण आता पोलिसांना शोधणं सुद्धा खूप जास्त डिफिकल्ट होणार आहे, कारण त्याने आता स्वतःच्या गुन्ह्याची कबुली त्याच्यामध्ये दिली म्हटल्यावर त्याला स्वतःला लपणं हे आहेच असं देखील रविराज आता म्हणत असतात. तर त्यानंतर आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन रात्री झोपायची तयारी करत असतात आणि त्याच वेळेला सायली खूप जास्त शांत असते. अर्जुन म्हणत असतो की तू इतकी शांत काय आहे आणि आता झोपायची वेळ झाली, अजूनही तुझी काम संपतच नाहीयेत का, असं देखील अर्जुन सायलीला म्हणत असतो. त्यावर सायली अर्जुनला म्हणते की नाही हो अर्जुन सर, ती काय ना थोडे विचार करत होती. म्हणजे बघा ना, प्रतिमा आत्यांना जेव्हा त्या लोकेशनला पोहोचल्या होत्या त्यांना सगळ्या काही गोष्टी आठवल्या एकदम क्लिअरली, पण मला ना एकच गोष्ट कळत नाही आहे. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायला त्या जंगलात गेलो, आपण प्रतिमा त्याला फोर्स करत होतो की या सगळ्या गोष्टी आठव, पण मला का अंधुक अशा या सगळ्या गोष्टी त्या रस्त्यावरच्या आठवत होत्या ना, मला खरंच कळत नाही. आणि त्याच वेळेला तिने आता डोक्याला हात लावून घेतलेला असतो. अर्जुन तिला शांतपणे बसवतो. अर्जुन तिला म्हणतो की काय झालं आहे सायली, इथे बस, शांत हो. तिला तो पाणी सुद्धा देत असतो. त्याच वेळेला आता सायलीने डोक्याला घट्ट हात धरलेला असतो, कारण आहे ना त्या प्रसंगामध्ये तिला ना या सगळ्या गोष्टी आठवतात, त्या सुद्धा फुसट्रशा. म्हणजे तिच्यासोबत सुद्धा हे सगळं घडलं होतं आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तिला आठवतात ना
तेव्हा मात्र ती आता या सगळ्याबद्दल बोलत असते. आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो मात्र आता सायलीला पडलेला असतो. सायली आता या सगळ्याबद्दल बोलत असतानाच अर्जुनला सांगत असते की जागेचा आणि माझा काय संबंध आहे. म्हणजेच मला अचानकपणे सगळ्या काही गोष्टी कशा काय आठवायला लागल्या आहेत ना हेच कळत नाहीये. म्हणजे मला असं फुस्स आठवतंय की तिथं काहीतरी घडलं होतं, पण काय घडलं होतं ना हे नेमकं मला आठवतच नाहीये, असं देखील आता सायली म्हणत असते. अर्जुन मात्र या सगळ्याचा विचार करतो. अर्जुन आणि सायलीचा आता वाढदिवस आहे आणि म्हणूनच आता सगळेच जण येतात आणि अर्जुन आणि सायलीच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्या सोडतात. खूप जास्त असं अर्जुन आणि सायलीचं स्वागत केलं जातं. आता पहिलाच मान सायलीचा असतो की जो अर्जुनचं औक्षण करायचं आहे. मग आता अर्जुनचा औक्षण करण्याचा मान सायलीला दिला जातो आणि त्याच वेळेला आता सायली जेव्हा आता अर्जुनचं औक्षण करते ना, तेव्हा मात्र आता सायलीला भूतकाळात घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होतात. म्हणजे पुन्हा एकदा तिला ते सगळं पुसस दिसत असतं. म्हणजेच काय तर सायली जेव्हा आता अर्जुनला डोक्याला कुंकू लावते आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती टीका लावते, त्याचं औक्षण करते, त्यावेळेला तिला आठवतं की हा प्रसंग आपल्या आयुष्यात आधी सुद्धा घडलाय आणि हे सगळं या आधी सुद्धा आपल्या करिअरमधून घडून झालेलं आहे. आणि मग तिला पुन्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा फुसटशा आठवतात ना, तेव्हा मात्र पुन्हा तिला टेन्शन येतं. पुन्हा ती डोक्याला हात लावते. म्हणजे लहानपणी जेव्हा ती अर्जुनच्या वाढदिवसाला आली होती ना आणि तिने स्वतःहून अर्जुनचं औक्षण केलं होतं, हा सगळा प्रसंग तिला आता डोळ्यासमोर एकदम असा बलर येत असतो. स्पष्ट असं काहीच दिसत नसतं. तर पुन्हा एकदा सायली आपल्या डोक्याला हात लावून घेते. अर्जुनचं औक्षण करत असतानाच हे सगळं होत असतं. इकडे मात्र प्रियाला काही शांत बसता येत नसतं. प्रिया गाडी घेऊन बाहेर पडलेली असते आणि महिपच्या घरापाशी गेलेली असते. महिपच्या घरापाशी आता पोलीस येऊन थांबलेले असतात, कारण आता त्यांना काही झालं ना तरी सुद्धा आता तिथे कडक बंदोबस्त लावायचा असतो. कारण महिप तर घरी आला तर त्याला पकडायचं. पण आता साक्षीना महिपच्या काही कॉन्टॅक्ट होत नसतो, म्हणून स्वतः साक्षी महिपला भेटायला आलेली असते. आणि जेव्हा साक्षी त्या घराकडे येते तेव्हा ती बघते तर तिथे पोलीस असतात. तेव्हा ती घाबरते. पण दुसरीकडे मात्र प्रियाही तिथे उभी असते. प्रियाने आता साक्षीला पाहिलेलं असतं. मग आता साक्षी जिवंत आहे प्रियाला जेव्हा समजेल, तेव्हा प्रिया आता त्या सगळ्याचा काय इश्यू करेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.